नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजचा जो घटक आहे सूत्रसंचालन त्यांना कळले रे, तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. सूत्रसंचालन म्हणजे नेमकं काय? सूत्रसंचालकाला कार्यक्रमामध्ये कोणकोणत्या भूमिका पार पाडाव्या लागतात, सूत्रसंचालकाची नेमकी भूमिका त्या कार्यक्रमामध्ये काय असते, याबद्दलचीच थोडक्यात माहिती मी या व्हिडिओच्या द्वारे आपल्याला देत आहे. सूत्रसंचालन म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन. सूत्रसंचालन म्हणजे संचालन आणि समन्वय करण्याची खऱ्या अर्थानं कला आहे. सूत्रसंचालक कार्यक्रमाचा हृदयस्पर्शी चेहरा असतो आणि प्रेक्षकांशी तो संवाद साधून कार्यक्रमाचा जो प्रवाह आहे तो सुलभ आणि मनोरंजक बनवण्याची जबाबदारी ही निवेदकावरती असते. मग सूत्रसंचालकाची नेमकी कामं काय? सूत्रसंचालनाचं नेमकं काय काम असतं? तर त्या कार्यक्रमाची रूपरेषा संपूर्ण तयार करणं, त्या कार्यक्रमाचं वेळापत्रक तयार करणं आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अतिथी असतील, मान्यवर असतील किंवा जे वक्ते आहे तर त्यांच्याशी समन्वय साधणं हे सूत्रसंचालकाचं काम असतं. कार्यक्रमाची सुरुवात ते कार्यक्रमाच्या शेवटापर्यंतची भूमिका ही निवेदकाला बजवावी लागते. प्रेक्षकांशी संवाद साधायचा आहे, तो संवाद अचूक रीतीनं त्यानं साधणं आवश्यक आहे. त्यानं त्या प्रेक्षकांना आपल्या त्या कार्यक्रमामध्ये गुंतवून ठेवण्याची कला ही निवेदकाकडे असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे सूत्रसंचालकानं वेळेचं पालन करणं आणि कार्यक्रम निर्विघ्नपणे पुढे घेऊन जाणं हे अतिशय महत्वाची बाब ही निवेदकाने लक्षात घ्यावी. तांत्रिक आणि साधनांचं असणारं व्यवस्थापन, मग त्यामध्ये प्रश्नोत्तर सत्र असेल किंवा चर्चेचं संचालन करणे असेल, जर आवश्यक असल्यास आभार प्रदर्शन करणं, कार्यक्रमामध्ये औपचारिकपणे तो कार्यक्रम एक व्यवस्थितरित्या संपवणं. मग सूत्रसंचालनासाठी आवश्यक कौशल्य कोणते आहेत? तर निवेदकाला उत्तम संवाद साधण्याचं कौशल्य असणं आवश्यक आहे. त्यानं काय केलं पाहिजे? आत्मविश्वास, उत्साही व्यक्तिमत्व त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. चांगले संघटनात्मक कौशल्य हे निवेदकाकडे असणं महत्वाचं आहे. वेळेचे व्यवस्थापन आणि त्या वेळेनुसार अचूक शब्द वापरण्याचं स्किल हे निवेदकाकडे असणं आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी एक बोलण्याचं, एक संवाद साधण्याचं कौशल्य हे निवेदकाकडे असणं महत्वाचं आहे. त्वरित विचार करण्याची क्षमता देखील निवेदकाकडे असणं गरजेचं आहे. विनोद बुद्धी आणि त्या कार्यक्रमाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ही निवेदकाकडे असणं आवश्यक आहे. मग सूत्रसंचालन आपण विविध कार्यक्रमाचं करत असतो आणि ते कार्यक्रम कोणते आहेत? तर औपचारिक कार्यक्रम, यामध्ये काय असतात? समारंभ असतात, पुरस्कार वितरण समारंभ असतात, शासकीय कार्यक्रम असतात, यांचा समावेश अशा औपचारिक कार्यक्रमामध्ये होतो. आणि अनौपचारिक कार्यक्रम, त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील, मैफिलीचे कार्यक्रम असतील, खाजगी कार्यक्रम असतील, यांचा सर्वांचा समावेश यामध्ये असतो. आणि या प्रकारच्या सूत्रसंचालनासाठी अधिक आरामदायी आणि मनोरंजक भाषा आणि शैली वापरली जाऊ शकते. त्या आणखीन एक तिसरा प्रकार आहे व्यावसायिक कार्यक्रम. यामध्ये बैठक असतील, कॉन्फरन्स असतील, कार्यशाळा असतील, या सर्वांचा समावेश खरं तर या व्यावसायिक कार्यक्रमामध्ये होत असतो. या प्रकारच्या सूत्रसंचालनासाठी विषयाचं ज्ञान आणि तांत्रिक माहिती ही निवेदकाकडे असणं आवश्यक आहे. मग सूत्रसंचालन शिकण्यासाठी टिप्स काय आहेत, टिपा काय आहेत? तर ही माहिती आपल्याला मी सांगणार आहे की अनुभवी सूत्रसंचालकाकडे निरीक्षण त्यानं करणं आवश्यक आहे. निरीक्षणाची क्षमता त्याच्याकडे असणे आवश्यक आहे आणि त्या निरीक्षणाच्या माध्यमातून त्यानं शिकणं देखील महत्वाचं आहे. सूत्रसंचालन कार्यशाळा आणि प्रशिक्षणामध्ये त्यानं कार्यक्रमामध्ये सहभाग घेणं महत्वाचं आहे. विविध प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करण्याची संधी तुम्ही निवेदकांनी सर्वांनी मिळवणं आवश्यक आहे. तुमच्या कौशल्यांचा सराव करण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राबरोबर, तुमच्या कुटुंबातल्या असणाऱ्या सदस्यांबरोबर, बाहेर अनौपचारिक ज्या ज्या ठिकाणी जे जे भेटेल त्याच्याशी एक संवाद साधण्याची कला तुम्ही साधणं आवश्यक आहे. सूत्रसंचालन हा एक महत्वाचं कौशल्य आहे जो तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये निश्चितपणानं मदत करू शकतो. म्हणून कार्यक्रमाचं सरतेशेवटी सांगेन की सूत्रसंचालनाचा असणारे विविध कार्यक्रम कोणते असतात. सूत्रसंचालनाबाबत मी आता नुकत्याच आपल्याला टिपा देण्याचं काम केलेलं आहे. सूत्रसंचालन म्हणजे काय, स्वरूप काय आहे, या सर्व बाबी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. या सर्व बाबी जर तुम्ही लक्षात घेतल्या, याचाच अर्थ तुम्ही जर सूत्रसंचालन या बाबी निवेदकाने लक्षात घेतल्या तर मी निश्चितपणानं आपल्याला सांगेल सूत्रसंचालन फक्त यांनाच म्हणजे त्यांनाच कळलं रे. ही या सर्व बाबी आपण लक्षात घेऊन एक यशस्वी निवेदक बना.